महायुती सरकारचा शपथविधी सोहळा आज पार पडलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शपथ घेतलेली आहे। त्या सर्व संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपच्या चित्राताई वाघ सोबत आहेत। ताई, काय सांगाल? आज देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतलेली आहे, मी पुन्हा येईल अशी त्यांनी एक मागे याचसाठी केला होता अट्टहास। 5 वर्ष भारतीय जनता पार्टीचे लाखो कार्यकर्ते हा क्षण आणि हा आमच्या देवाभाऊचा आवाज शपथ घेताना हा कानामध्ये साठवून ठेवत होते। आजचा तो दिवस आमच्या सगळ्यांसाठी भाग्याचा दिवस आहे। आमचा देवाभाऊ पुन्हा येईन नाही, घासून बिसून नाही, ठासून आलेला आहे, हे मला या ठिकाणी सांगायचं आहे। आज राज्यातल्या प्रत्येक लाडक्या बहिणीला तिचा लाडका देवाभाऊ मुख्यमंत्री झाल्याचा फील आहे। कष्टकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा बुलंद आवाज म्हणून देवाभाऊंनी आज त्या ठिकाणी शपथ घेतली। मला विश्वास आहे येणारे दिवस हे महाराष्ट्रासाठी देदीप्यमान असतील। गेल्या 5 वर्षात आमच्या देवाभाऊंना वाटेल तसं विरोधकांनी बोलले, खालच्या पातळीचं बोलले। देवाभाऊच नाही, त्यांच्या परिवारावरही टीका केली। अडीच वर्ष ते 5 वर्ष कट, कारस्थानं आणि कुंभांड रचत गेले। देवाभाऊंनी मात्र संयम ठेवत प्रत्येक योजना गोरगरिबांसाठी आणत ती त्यांच्या घरापर्यंत नेण्याचं कार्य केलं आणि आज त्याचाच रिझल्ट म्हणून तुम्ही बघितलं की सगळे एक्झिट पोल हे खोटे ठरवत महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेने आपल्या देवाभाऊला त्या ठिकाणी मुख्यमंत्रीपदी विराजमान केले। जबाबदारीने सांगते, आमच्या देवाभाऊचे मुख्यमंत्री पदाचे ही 5 वर्ष ही महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहिले जातील। हे माझं वाक्य तुम्ही रेकॉर्ड करून ठेवा, हेही मला तुम्हाला आज सांगायचं आहे। लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली, महायुतीला घवघवीत यश मिळवून दिलं। मंत्रिमंडळामध्ये लाडकी बहीण असेल का? नक्की असणार। आज आमची प्रायोरिटी, इथे बसलेल्या कोणालाही विचारा, पहिली प्रायोरिटी होती आमचा देवाभाऊ मुख्यमंत्री व्हावं। आमचा भाऊ आज मुख्यमंत्री झालाय, त्यांची सेना सुद्धा त्या ठिकाणी लवकरात लवकर तयार होईल आणि लाडक्या बहिणींना सुद्धा नक्की त्या ठिकाणी संधी मिळेल। चित्राताई वाघ मंत्रिमंडळात दिसतील का? बघा, मी तुम्हाला काय सांगितलं, आमच्या सगळ्यांचा प्रयत्न होता की आमचा देवाभाऊ मुख्यमंत्री व्हावा। आज तुम्ही काही विचारू नका, आज आम्ही खूप खुश आहोत आणि तुम्ही देवाला सुद्धा आम्ही प्रार्थना करतोय, तुम्ही आमच्या देवाभाऊला शुभेच्छा द्या, त्याला उदंड यश मिळू दे आणि महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी आणखीनचं बळ मिळू दे। थँक्यू। एकनाथ शिंदे कुठे नाराज असं वाटलं? मला वाटलं का? एकनाथरावांचंही योगदान महाराष्ट्रासाठी नाकारता येणार नाही, अजितदादांचंही योगदान नाकारता येणार नाही। आमचा देवाभाऊ या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना घेऊन येणाऱ्या दिवसात सुंदर असं काम करतील, डेव्हलपमेंटचं काम करतील आणि महाराष्ट्र 1 नंबरवर नेतील। खूप खूप धन्यवाद ताई, साम बातचीत केल्याबद्दल। कॅमेरामॅन राकेश सह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।